मस्त चमचमीत आंबट आणि झणझणीत अशी हिरव्या टोमॅटोची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का मित्रांनो? तर या व्हिडिओमध्ये आज आपण हिरव्या टोमॅटोची झणझणीत अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे धुवून ते चिरून त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर इथे सर्व टोमॅटोंच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर काय होतं, त्यामुळे बिया काढल्यामुळे टोमॅटोतला थोडासा आंबटपणा कमी होतो. आता इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. लांबडे हवे असेल तर लांबडे ठेवू शकता किंवा बारीक असे हवे असतील तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. आता मी इथे मला बारीक आवडतात म्हणून मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचे टोमॅटोसुद्धा तसेच मी इथे कट करून घेणार आहे. आता आपल्याला इथे एक तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे बारीक कट केलेले टोमॅटो टाकायचे आहे भाजण्यासाठी. टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असे चटके बसूपर्यंत भाजून घ्यायचे आहे 5 ते 7 मिनिट. ह्या भाजीची चव थोडीशी आंबट, थोडीशी तिखट असल्यामुळे खायला खूप छान लागते. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर आणखीच तुम्हाला खायला छान लागेल. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. तर आपण इथे टोमॅटो भाजल्यामुळे काय होते की टोमॅटो हा शिजायला खूप वेळ कमी लागतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे इथे टोमॅटो भाजून घ्यायचे आणि तसेच त्याचा आंबटपणा देखील कमी होतो. इथे भाजताना आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आपले व्यवस्थित आणि पटकन भाजले जातील. आता बघू शकता की टोमॅटोला आपले कसे काळे चटके पडलेले आहेत. अशा पद्धतीने जर टोमॅटो तुम्ही भाजून घेतला तर तो खूप छान चवीला लागतो. आता तो टोमॅटो काढून घ्यायचा आहे आणि एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की आपल्याला एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर मी इथे मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले होते, ते बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर व्यवस्थित असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्त्याची 4-5 पाने अशी बारीक करून टाकलेली आहेत आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे. आता परत एकदा मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये भाजलेले टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर तुम्हाला येथे आवडीनुसार तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता. तुम्ही मसूर डाळसुद्धा घालू शकता किंवा तूर डाळसुद्धा घालू शकता. तर मी इथे 1 चमचा तूर डाळ घातलेली आहे. आता ही डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. तुम्ही इथे डाळ भिजत घालूनसुद्धा घालू शकता किंवा तशी घातली तरी पण चालेल. ती व्यवस्थित अशी शिजून जाते. त्यानंतर मी इथे चवीप्रमाणे लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटीभर गरम पाणी ओतायचं आहे. आता आपल्याला हा टोमॅटो एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचा आहे. तर इथे आपण बघू शकता की आपला टोमॅटो असा शिजलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमचे
आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, आपण या भाजी करताना कोणतेही वेगळे मसाले वापरले नाही. अगदी घरी अवेलेबल असलेले मसाले वापरून ही भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की बनवून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला देखील ही भाजी नक्की आवडेल. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि माझ्या नवनवीन रेसिपी बघत चला. थँक्यू.